पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत या विधानावर अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र त्यावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीका केली। दुसरीकडे महत्त्वाचे विषय सोडून राजकीय नेत्यांवर मुलं पीएचडी का करतात असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केलाय। आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही, पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला। त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पीएचडी करून मुलं काय दिवे लावणार आहेत या विधानावर अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र माझ्या विधानाचा विपर्यास झाला, त्या शब्दाचा गाजावाजा केला गेला असंही अजित पवार म्हणाले। यावेळी संजय राऊतांच्या टीकेवरही आपण सोम्यागोम्यांना उत्तर देत नसल्याचं अजित पवार म्हणाले। आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही, पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे। की कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही कुठे घुसू शकतं या देशाची स्थिती आहे। आज ज्या तरुणांना पकडलेलं आहे त्यांचा मार्ग चुकला। बेरोजगारी, अस्थिरता, अस्वस्थता याविषयी त्या अस्वस्थपणे त्यांच्या घोषणा सुरू होत्या। त्यातला एक तरुण महाराष्ट्रातला आहे, तो लातूरचा आहे, एक मुलगी हरियाणाची, अजून काही आहेत। त्यांना पकोडे तळायलाही कुठे जागा नाही। ग्रॅज्युएट होऊन त्यांना पकोडे तळायची कुठे व्यवस्था मोदींनी ठेवलेली नाही, या सरकारने ठेवलेली नाही। त्यातली एक मुलगी जवळजवळ पीएचडी करते, त्यामुळे अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे। तू आता काय करावंस? काही सोम्यागोब्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये। पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे। काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे। त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला। त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा मुख्य आक्षेप होता की खूप मुलं राजकीय नेत्यांवर पीएचडी करतात। अजित पवार जेव्हा सभागृहात भूमिका मांडत होते तेव्हा फडणवीसांनी हा मुद्दा अधोरेखित केलाय आणि सभागृहाबाहेर अजित पवारांनी याचा पुनरुच्चार केला। आणि त्याचा सब्जेक्ट कोणताही तेही बघितला जाईल। आता तर अलीकडे कोणतेही सब्जेक्ट घेतात आणि पीएचडी करायला निघालेत, आता नेत्यांवर चालली। पण आम्ही सारथीच्या संकेतस्थळावरून पीएचडी साठी पात्र विद्यार्थी त्यांनी घेतलेले विषय याची माहिती बघितली। 2021-22 चे जवळपास किमान 1500हून जास्त मुलांची यादी त्यांच्या विषयासकट संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आम्हाला यात राजकीय नेत्यांवर पीएचडी करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य दिसली। मग मुलं राजकीय नेत्यांवर पीएचडी करतायत ही माहिती दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कुणी दिली हे अनुत्तरित आहे। सारथीद्वारे पीएचडी करणाऱ्या मुलांचे विषय आम्ही बघितले, ज्यामध्ये मुलं प्रामुख्याने मराठी, संस्कृत, शेती, इतिहास, अर्थशास्त्र, कॉमर्स, सामाजिक शास्त्र या विषयांसह फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, फ्रूट सायन्स, पॉलिमर केमिस्ट्री, हॉर्टिकल्चर, मायक्रोबायोलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी, व्हेजिटेबल सायन्स, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, सोलर सेल, कम्प्युटर सायन्स असे विषय मुलांनी पीएचडी साठी घेतलेले आहेत। आणि मुळातच कोणत्या विषयावर पीएचडी करावी हा विद्यार्थ्याचा आवडीचा प्रश्न। पीएचडी विषय आवड, संशोधनाची सहमती यावरच ठरतो। त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं विधान सावरताना दिलेलं कारणही पुरेसं ठरत नाही। इतकं निश्चित आहे की अजित पवार अखंड राष्ट्रवादीत असताना त्यांचे स्पर्धक चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती। एकाच वेळेला राज ठाकरे साहेबांनाही हँडल करतात, उद्धव ठाकरे साहेबांनाही त्यांना हवं ते करायला लावतात, देशाच्या नेत्या सोनिया गांधींनाही हवं ते करायला लावतात। हे यांना कसं जमतं? हा माझा पीएचडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे आणि त्याला वेळ लागेल। पवार साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, कारण त्यांचे 50 वर्षाच्या कारकिर्दीचा मला अभ्यास करायचा आहे, तो वेळ देण्याची एक विद्यार्थी म्हणून माझी तयारी आहे। त्याचा सब्जेक्ट कोणताही तेही बघितला जाईल।
आता तर अलीकडे कोणतेही सब्जेक्ट घेतात आणि पीएचडी करायला निघालेत. आता नेत्यांवर चालली. आता काय झालं पत्रकार मित्रांनो, मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु काही काहींनी पीएचडी हे जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्यावर पीएचडी चालली. म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेत नाही, परंतु राजकीय नेत्यांच्यावर पीएचडी करून, पीएचडी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून विषय थांबवला आणि मुलांनी फक्त पीएचडी मागे न लागता इतर विषयांकडे वळण्याचं आवाहन केलं. मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली, जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर, फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे. जवळपास 4 लाख मुलींची तिथं गरज आहे. कौशल विकासावर बोलताना जर्मन भाषा येत असल्यास सध्या जर्मनीमध्ये 4 लाख प्लंबर, फिटर कोर्स केलेल्या लोकांची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. पण अवघ्या 8 कोटी लोकसंख्येचा जर्मनी देश फक्त प्लंबर, फिटर केलेल्या 4 लाख लोकांना रोजगार कसा देतो? 14 कोटींच्या महाराष्ट्रातल्या मुलांना जर्मन का शिकावी वाटते? या प्रश्नांची उत्तरं संशोधनातून मिळतात. म्हणून दादा, भाषा असो वा सरकारी धोरण, शेती असो किंवा रसायन, संशोधन गरजेचं आहे आणि शिक्षणासोबत संशोधनाला पाठबळ देणं ही महत्वाचं आहे. भाऊराव पाटलांनी ही गरज ओळखली म्हणून रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा राहिला. आपल्या अनेक दिग्गजांनी पथदिव्यांच्या उजेडात अंधारावर मात करून महाराष्ट्र घडवला. धोरणं राबवणाऱ्यांचं काम कोणी किती दिवे लावले याचं मोजमाप करण्याऐवजी दिवे लावण्यासाठी बळ देण्याचं आहे. तुम्ही तुमच्या बेधडक स्टाईलनं अंधार दूर करण्याची तयारी दाखवा. मग गरजू पोरं तेव्हा फक्त दिवेच काय तर जगाचे डोळे दिपवण्याची क्षमता बाळगतील. अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.